नमस्कार, आशाकी रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवूया होळी स्पेशल गव्हाच्या पिठाचे गुलगुले। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया। हे गव्हाचं पीठ 3 वाट्या, मोठ्या 3 वाट्या घेते। हे 1 केळ लागेल, बारीक रवा, थोडीशी इलायची, हळद 1 चुटकी, बेकिंग सोडा एकदम कमी घ्यायचा, मीठ थोडंसं किंचित, आणि हे वनस्पती घी आणि हा गूळ। 3 वाटे गव्हाचं पीठ घेतलं तर मी 1.25 वाटी गुळाची घेतली। ते पाण्यात 1 उकळी देऊन असे वितळवून घेतला गूळ। आता आपण सुरुवात करूया। हा रवा टाकायचा पिठामध्ये पहिला, बारीक जाडा कुठलाही चालतो, असं काही नाही। किंचित मीठ टाकायला लागतं, गोड पदार्थ असला ना किंचित मीठ टाकायचं, म्हणजे चव खूप छान लागते। हळद, हा बेकिंग सोडा आणि इलायची हे सगळं आपण टाकून घेऊया पिठामध्ये। तर मिक्स करून घेऊया। आता हे वनस्पती घी आहे, हे 4 चमचे घेतलेत मी, ते टाकून घेऊया आपण। हा पदार्थ खरं तर पारंपरिकच आहे, होळी स्पेशल आहे हा। आता आपण हे केळ टाकून घेऊया याच्यामध्ये। केळ सोलून घ्यायचं आणि असं किसणीवर असं किसून घ्यायचं। मी किसून घेते सगळं पूर्ण। आता एक केळ किसून टाकले। आता आपण काय करूया, हे गुळाचं पाणी आहे ना, ते गुळ गाळणीने गाळून घेऊया याच्यामध्ये पिठामध्ये। एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं लागेल तसं ओतायचं, कारण हे पाणी गाळावंच लागतं, कारण गुळामध्ये खडे असतात ना। जसं लागेल तसं घ्यायचं, पाणी पण अंदाजानेच घ्यायचं। पीठ कसं आपलं भज्याचं पीठ असतं ना, कांदा भजी करतो आपण, पकोडे करतो, त्याप्रमाणेच हे पीठ तयार करायचं। जसं लागेल तसं थोडं थोडं हे गुळाचं पाणी टाकायचं। गॅसवर पाणी ठेवून एक थोडा वेळ 2-3 मिनिट कोमट केलं आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकला। हा आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर गूळ वाढवायचा। मी 1.25 वाटी घेतलाय, 3 वाट्या पीठ होतं माझं मी घेतलेलं। मी आता हे चांगले एकजीव मिक्स करून घेते। पीठ आपलं आता तयार आहे। हे असं पीठ तयार करून घ्यायचं आणि वनस्पती घी आपण टाकतो ना, त्या थोडी साधारण गरम करायचं। हे आता आपण असंच 1 तास ते 1.5 तासासाठी असंच झाकून ठेवूया। आपण आता ठेवून देऊया। आता 1 ते 1.5 तास झालाय। आपण एक गुलगुल्यांसाठी पीठ भिजत ठेवलं होतं गुळाचं पाणी घालून। हे असे बुलबुले येतात पिठावरती। पीठ आपलं तयार झाले। आता आपल्याला हे तळण्यासाठी तेल लागणार आहे, ते मी तेल तापत ठेवलेलं आहे। पहिले गॅस फास्ट केला, थोडा वेळ तापून दिलं आणि नंतर गॅस बारीक केला। आता आपण हे छोटे छोटे सोडून घेऊया भाज्याप्रमाणे। चमच्याने किंवा हाताने सोडायचे।
अगदी भाजीच्या पिठासारखंच तयार करायचं पीठ. जेवढे आपल्या तेलात बसतील तेवढे सोडून घ्यायचे. तर गॅस पण बघा किती कमी केलेला आहे तो, कारण तेल पहिलं मी तापून घेतले चांगलं कडकडीत. चमच्याने किंवा हाताने असे छोटे छोटे बॉल सोडायचे तेलामध्ये. थोडासा गॅस वाढवते. आणि असे हे पलटी करून घ्यायचे. एक साईडने लाल झाले पलटी करून घ्यायचे. मी आता सगळे खरपूस भाजून घेते. गॅस बारीक करून मी हे दोन्ही बाजूनी गुलगुले भाजून घेतलेत चांगले. चांगला गोल्डन कलर आलाय. आपण आता काढून घेऊया. अगदी हळूवार काढायचे. तुम्हाला पाहिजे असेल तर अर्धा गूळ अर्धी साखर, पण गुळाचे जरा जास्तच चांगले लागतात. तेल पूर्ण नितळून घ्यायचं आणि गॅस एकदम मध्यम ठेवायचा, म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत, याची काळजी घ्यायची. आपण दुसरे पण तसेच सोडून घेऊया. आता मी सोडून असे भाजून घेते सगळे. असे हे आपले होळी स्पेशल गुलगुले तयार आहेत खाण्यासाठी. बनवा, खा. आणि पीठ बनवताना काळजी घ्या, पिठात गुठळी नाही राहिली पाहिजे अजिबात. खूप छान लागतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे होळीच्या तुम्हाला सगळ्यांना सर्वांना अगदी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.